रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. आईच्या स्मरणार्थ मुलांकडून स्मशानभूमीत शेणीदान, संभाजी जाधव यांची अनोखी श्रद्धांजली. कोल्हापूर येथील फुलेवाडी रोडवरील मिठारीमळा परिसरातील संभाजी जाधव यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवत स्मशानभूमीत शेणी दान करून आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. मातोश्री लक्ष्मीबाई पांडुरंग जाधव यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी पंचगंगा स्मशानभूमीस तब्बल 2100 शेणी 7 ट्रॅक्टरमधून दान दिल्या. सध्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या शेणींची कमतरता भासत असल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संभाजी जाधव यांनी केलेले हे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले. फुलेवाडी परिसरातील नागरिक, महिला आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. या अनोख्या श्रद्धांजलीमुळे जाधव कुटुंबाच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. विन टीव्ही मराठीसाठी कोल्हापूरहून विजय पकरे. आपल्या संभात्यांनी आईच्या आपल्या 3ऱ्या वर्षाच्या आपल्या वर्षश्राद्धानिमित्त जे शेणीदान उपक्रम जो राबवला तो म्हणजे आज काळची गरज आहे. म्हणजे भैया गेल्या महिन्यात म्हणजे आमच्या त्या आयरेकरली बापूंचं जे हे झालं कार्य त्या टायमाला शेणी तात्याकडे तिथं उपलब्ध नव्हत्या. तिकडून म्हणजे शेणी टेम्पो आल्यानंतर ते मडं जाळलं गेलं. अशा कंडिशनमध्ये ते खरोखर म्हणजे शेणी आपल्या शिमग्याला जे आपण हे करतो होळी पेटवतो ते खरोखरच लोकांनी कमी प्रमाणात शेणी हे करून शेणी दान करणे हे गरजेचं आहे. आणि आज हे संभात्याने आज हे जपलेलं आहे. हे सगळ्यांनी करावं अशी सर्वांनी इच्छा करतो. शाबाश.